रातोरात चेहऱ्यावरती ग्लो हवा असेल तर तुम्हाला हा घरगुती उपाय नक्कीच ट्राय केला पाहिजे। नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत। तर हा उपाय कधी करायचा चला बघूयात। रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिट अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यानंतर बघाल चेहऱ्यावरती कमालीचा ग्लो आलेला असतो। तर फर्स्ट स्टेपसाठी आपण करणार आहोत ही रेमेडी। याच्यामध्ये तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे आणि बाउलमध्ये तुम्हाला अर्धा चमचा गुलाब पाणी घ्यायचं आहे। तर गुलाब पाण्यासोबत आपल्याला आणखी घटक याच्यामध्ये वापरायचं आहे, ते म्हणजे आपलं घरचं दूध। आता जे दूध आपल्या घरी येतं तर त्यामधला तुम्हाला साधारणतः एक मोठा चमचा दुधाचं घ्यायचं आहे आणि त्या गुलाब पाण्यामध्ये छान प्रकारे मिक्स करायचं आहे। कोणत्याही प्रोसेस करण्या अगोदर आपल्याला आपला चेहरा क्लीन करणं गरजेचं आहे, तेव्हाच त्या पुढच्या प्रोसेसचा आपल्या चेहऱ्यावरती इफेक्ट दिसू लागतो। चेहरा क्लीन करण्यासाठी मी ते गुलाब पाणी आणि दूध घेतलेलं आहे, हे छान प्रकारे मिक्स करायचं आणि या मिक्सरने आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचे आहे। जी तुमच्या चेहऱ्यावरती घाण आहे, डेड स्किन आहे, तर ती या प्रोसेसने निघून जाते आणि त्यानंतर आपण जी सेकंड स्टेप करणार आहोत त्याचा छान प्रकारे इफेक्ट आपल्या चेहऱ्याला लगेच मिळतो। त्यामुळे कोणतीही स्टेप असू द्या, कोणतेही फेशियल असू द्या, तुम्हाला चेहरा तुमचा साफ करून घेणं गरजेचं असतं। तर ही स्टेप करताना आपल्याला चेहऱ्याचा छान प्रकारे मसाज करायचा आहे, जेणेकरून चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छान होईल, चेहऱ्यामध्ये नॅचरली चमक येईल आणि चेहरा फ्रेश दिसेल। ही स्टेप करताना तुम्हाला 1 ते 2 मिनिटाचा वेळ घ्यायचा आहे आणि मस्त प्रकारे मसाज करायचा आहे। आपण ज्याप्रमाणे फेस वॉश करतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही जे मिक्सचर आहे ते चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे। तर हे घरगुती इन्ग्रेडियंट्स असल्यामुळे आपल्याला याचा साईड इफेक्ट काहीच होत नाही। आपला चेहरा मस्त प्रकारे क्लीन होतो आणि सेकंड स्टेपसाठी आपण रेडी होतो। झोपण्या अगोदर तुम्हाला फक्त 5 मिनिट ही रेमेडी ट्राय करायची आहे आणि याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात। याच्यामध्ये आपण दूध वापरलेलं आहे, जे नॅचरल क्लिन्झर आहे आणि त्याच्यामध्ये वापरलेलं गुलाब पाण्यामुळे चेहऱ्याला फ्रेशपणा आणि चकाकी येते। तर मस्त प्रकारे मसाज करून झाल्यानंतर आपल्याला हा चेहरा स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचा आहे किंवा एखाद्या कॉटनच्या बॉलने मस्त प्रकारे क्लीन करून घ्यायचा आहे। चेहऱ्याबरोबर गळ्याला विसरायचं नाही। गळ्याला सुद्धा भरपूर टॅनिंग झालेलं असतं, भरपूर त्याच्यावरती डेड स्किन आणि घाण आलेली असते, तर ते आपल्याला अशा पद्धतीने क्लीन करायचं आहे। तुम्ही चेहरा स्वच्छ थंड पाण्यात धुवून घेऊ शकता किंवा कॉटनच्या पॅडने अशा पद्धतीने चेहरा पुसून घ्या, जेणेकरून जी पण तुमच्या छिद्रांमध्ये राहिलेली घाण आहे ना तर ती पटकन निघून जाईल। आणि आता तुम्हाला याचे इफेक्ट दाखवते। किती आपण फेस वॉश छान प्रकारे केला तरी सुद्धा बघा, जेव्हा दुधाने छान प्रकारे क्लीन करतो चेहरा, त्यावेळी चेहऱ्यावरची डर्ट आहे ती पूर्ण निघून जाते। त्यानंतर आता आपण करूया सेकंड स्टेप 2 साठी मी ते बाउल घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी घेणार आहे ॲलोवेरा जेल। जे पण तुमच्या घरामध्ये असेल ते ॲलोवेरा जेल घ्या, तुमच्या कोणत्याही आवडत्या ब्रँडचं घ्या किंवा नॅचरली जे ॲलोवेराचं झाड असतं तर त्याचं सुद्धा तुम्ही ॲलोवेरा जेल घेऊ शकता। ॲलोवेराची क्वांटिटी आपल्याला घ्यायची आहे 1 चमचा, एक मोठा चमचा भरून आपल्याला ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आणखी घटक आपल्याला मिक्स करायचा आहे, ते आहे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल। फक्त हा घटक आपल्याला बाहेरून विकत आणावा लागतो, बाकीचे सर्व घटक आपल्याकडे असतात आणि हे सर्व मिक्सचर आहे ते मस्त प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल पूर्ण आपल्याला वापरायची आहे। व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आपण सिंगल कधीही चेहऱ्यावरती लावायची नाही, त्यामुळे त्याचं इरिटेशन होतं, चेहऱ्याची खाज सुटते, रॅशेस सुद्धा येतात। त्यामुळे ही कॅप्सूल वापरताना आपल्याला ॲलोवेरा जेल, गुलाब पाणी असं कोणतं तरी कंटेंट घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये हे आपण मिक्स करून वापरू शकतो। तर छान प्रकारे हे 1 ते 2 मिनिट मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। त्याची अशी छान क्रीम बनते आणि ही क्रीम आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे। याच्यामध्ये आपण दुसरं कोणतंही घटक ॲड केलेलं नाही। मस्त प्रकारे हे क्रीम आहे ती फेटून घ्यायची आणि त्यानंतर आपण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे। याच्यामध्ये इतके छान गुणधर्म असतात। व्हिटॅमिन ई मुळे चेहऱ्याला तारुण्य दिसतं। ॲलोवेरा जेलमुळे स्किनचं झालेलं नुकसान आहे ते रिपेअर करण्यासाठी आणि स्किनला शीतलता, थंडावा देण्यासाठी ॲलोवेरा जेलचा आपण वापर करतोय आणि गुलाब पाणी तर तुम्हाला माहितीच आहे जे की स्किनला फ्रेश ठेवतं। तर हे 3 घटक मस्त प्रकारे मिक्स करून चेहऱ्यावरती याची मसाज करायची आहे। मसाजनं ऑलरेडी स्किनमधल्या ज्या पेशी आहेत, ज्या मृत पेशी आहेत ते जाणार आहेत आणि चेहऱ्यावरती मस्त आतून ग्लो येण्यासाठी मदत होणार आहे। आता हे फेशियल आपण जे करतोय किंवा जी ही क्रीम लावतोय तर ते तुम्हाला आठवड्यातून 3 वेळा साधारणतः लावायचे आहे। जर तुम्हाला तुमचं तारुण्य टिकवून ठेवायचं आहे, तुम्हाला चेहऱ्यावरती मस्त प्रकारे ग्लो ठेवायचं आहे, तर तुम्हाला हे क्लीनअप किंवा हे फेशियल करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त क्लिन्झिंग आणि हे क्रीम अप्लाय केलेले आहे आणि चेहऱ्याला मस्त प्रकारे मसाज दिलेला आहे। बाकी यामध्ये काही ॲड करायचं नाही। तुम्हाला छान प्रकारे जॉलाईनचा, डोळ्यांचा खालचा
मानेवरचा मसाज करायचा आहे। डोळ्याच्या खाली जे डार्क सर्कल येतात त्याच्यासाठी सुद्धा हे एकदम प्रभावी आहे आणि नॅचरल ग्लो येण्यासाठी ही क्रीम तुम्हाला महत्त्वाची आहे। तर झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटांच्या अगोदर जर तुम्ही ही क्रीम चेहऱ्यावरती लावून झोपत असाल तर तुम्हाला याचे अप्रतिम रिझल्ट भेटतात। काही मैत्रिणींना याचा जर इफेक्ट आणखी हवा असेल तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा 15 ते 20 मिनिटानंतर चेहरा मस्त वॉश करा आणि त्यानंतर तुम्ही झोपून जाऊ शकता। फक्त झोपताना फेसवॉश वापरायचा नाही। 20 मिनिटासाठी तुम्ही ही क्रीम चेहऱ्यावरती ठेवा आणि मस्त वॉश करून झोपा। तर हे झालेलं आहे आपलं मस्त प्रकारे असं घरगुती क्रीम ज्याने आपल्या चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो आणलेला आहे। जेव्हा तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला जायचं असतं, कोणत्याही सण समारंभांसाठी तयार व्हायचं असतं तर तुम्ही आदल्या रात्री ही क्रीम लावून घेऊ शकता चेहऱ्यावरती आणि त्यानंतर तुमचा जो मेकअप आहे किंवा तुम्हाला जे रेडी व्हायचं आहे तर तुम्ही होऊ शकता आणि याचे अप्रतिम छान रिझल्ट भेटतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।